आपलं लक्ष असेलच, पण तुर्तास पुढची बातमी आपण पाहूयात। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे इंदापूर तालुक्यातल्या सणसर इथल्या ओढ्याला पूर आलाय। या पुराचं पाणी सणसर, रायतेमळा या परिसरातल्या काही नागरिकांच्या घरात सुद्धा घुसलंय। मोठा पाऊस झाल्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय, तर घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं नुकसान झालंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, पाऊस सुरू झालेला इंदापुरात मुसळधार पाऊस होतोय, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, गेल्या 2 दिवसापासून पुण्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज सकाळी साधारणपणे 8 वाजल्यापासून काहीसं वातावरण निवळलेलं आहे, मात्र आता आपल्याला जी माहिती मिळालेली ती एकूणच ह्या कालखंडामध्ये म्हणजे काल 12 तासात जर बघितलं तर 160 मिलीमीटर पावसाची नोंद ती इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आहे। मी सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणच्या या ब्रिजवरती आहे। मी काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की हा सणसरचा ओढा आहे आणि हा ओढा जो आहे तो अतिशय तुडुंब भरून वाहतोय आणि हे ओढ्याची दोन्ही बाजू जर आपण बघितली तर सणसर हे गाव जे आहे ते दोन्ही बाजूला वसलेलं गाव आहे आणि या ठिकाणची परिस्थिती आपण बघितली दीपाली तर या ओढ्याच्या कडेला जी काही लोकवस्ती आहे, काही घरं आहेत, त्या घरांमध्ये देखील अक्षरशः ओढ्याचं पाणी आज शिरलेलं आहे। अनेकांच्या घरामधील कौटुंबिक साहित्याचं नुकसान या पाण्यामुळे झालेले। अशीच परिस्थिती 25 मे रोजी देखील या ठिकाणी ओढवलेली होती। ही जी समोर आपण या ठिकाणचा पालखी तळ पाहत आहोत, या पालखी तळामध्ये देखील 25 मे रोजी पाणी गेलं होतं। पावसाचा महाप्रलय आपल्याला मे महिन्यात देखील या ठिकाणी अतिवृष्टीचा पाहायला मिळाला होता आणि त्यावेळी देखील या सणसर गावाला याचा प्रचंड मोठा फटका बसला होता। आज परिस्थिती आपण बघितलं तर खडकवासला कॅनल जो आहे तो कॅनलला सध्या वरून पाणी बंद जरी असलं, हा कॅनल जरी ऑफ असला तरी आज जो काही पाठीमागे 12 तासात पाऊस झालेला आहे या पावसाचं पाणी या कॅनलमध्ये साचलं गेलं आणि काजड गाव आहे, या काजड गावाच्या नजीकच हा खडकवासला कॅनल जो आहे तो फुटल्याची माहिती आपल्याला मिळते आणि हे पावसाचं प्रवाहित होणारं पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरलं गेलं आणि साहजिकच ते पाणी पुढे या सणसरच्या ओढ्याला जाऊन मिळालं गेलं आणि या ठिकाणच्या लोकवस्तीला या पावसाच्या पाण्याचा फटका बसला। ज्यांच्या घरांमध्ये दीपाली पाणी गेलंय ते नागरिक माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। मला सांगा, तुमच्या घरामध्ये साधारण काय परिस्थिती ओढवली होती या पुराच्या पाण्यामुळे? आम्हाला माहितीच ना की पाणी येणार आहे म्हणून, झोपेतच पाणी आलं, भांडी कपडे सगळे वाहून गेली माणसांनी। मग पाणी लागल्या हातुरणाला असं अंगाला तेव्हाच सगळी माणसं। साधारण किती वाजताची ही घटना आहे? म्हणजे 4 सव्वा 4 ला। तुमचं काय नुकसान झालेलं एकंदरीत या पावसाच्या पाण्यामुळे आणि अशी परिस्थिती यापूर्वी मे महिन्यामध्ये देखील तुमच्यावरती ओढवली होती? हो, त्या टायमिंगला बी सगळंच म्हणजे काहीच राहिलं नाही ना, आता सध्याला पण काय नाही राहिलं। 4 सव्वा 4च्या दरम्यान पाणी शिरलं घरात, हाय असं उठून बाहेर निघालो। तुमचं किती नुकसान झालं? आमचं बी सगळं गेलंय, बाहेर होतं शेरड गुरं सगळे पाण्यातच होते, आम्ही बी सगळे पाण्यातच होतो। आम्ही जवळजवळच आहे ती घर आमची सगळे। तर आपण बघतोय की या ठिकाणचे हे रहिवासी आहेत, यांच्या घरांमध्ये हे सर्व मंडळी झोपीत होते आणि झोपीत असतानाच या ओढ्याला महापूर आला आणि या महापुराचं पाणी दीपाली थेट या कुटुंब जे या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांच्या घरांमध्ये घुसलं गेलं आणि झोपीत ही लोक जागी झाली, त्यांच्यावर आपबीती ओढवली होती। त्यानंतर हे सर्व लोक बाहेर पडले आणि आताची ही जी परिस्थिती आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितच